चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया चमचमीत लग्न पंक्तीतील मसाले भात, तेही ताजा मसाला बनवून। त्याकरिता पसरट पॅन मध्ये मिरे, लवंग, दालचिनी, इलायची, धने आणि सुकं खोबरं जराही तेल न घालता कोरडच हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलं। भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि पाणी न टाकता कोरडच दळून घ्यायचं। लगेच यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घालायची, पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। ताजा बिर्याणी मसाला तयार झालाय। लगेचच गॅसवर एक बिर्याणीची हंडी ठेवली आहे, त्याऐवजी तुम्ही कुकरही वापरू शकता। यामध्ये 3 चमचे तेल, जिरे, मोहरी, स्टारफूल, तमालपत्र, काजूच्या पाकळ्या, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता घातला, छान असं परतवून घेतलं। नंतर लगेचच पातळ आणि लांब आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा घातला। हा कांदा छान असा हलक्या बदामी रंगावर तळून घेतल्यानंतर टोमॅटो घालायचा। टोमॅटो लवकर शिजण्याकरिता मीठ घालायचं आणि आवडीच्या भाज्या देखील घालायच्या। या भाज्या छान अशा तेलामध्ये हलक्याशा परतवून घ्यायच्या। परतवून झाल्या की पाव चमचा हळद, एखादा विकतचा बिर्याणी मसाला आणि तयार करून घेतलेला ताजा मसाला घालायचा, पुन्हा एकदा तेलामध्ये परतवून घ्यायचं। हा मसाले भात मी 4 व्यक्तींकरिता बनवते, त्याकरिता 1.25 कप तांदूळ घेतला होता। त्याच्या दुप्पट म्हणजेच 2.5 कप पाणी घातलं। या पाण्याला झाकण ठेवून छान अशी खळखळून उकळी काढून घेतली। आता धुवून घेतलेला संपूर्ण छान असा बासमती तांदूळ घालायचा आहे, हलक्या हाताने मिक्स करून द्यायचा आहे। थोडीशी टेस्ट घेऊन बघतीये, या पाण्याला थोडीशी नमकीन टेस्ट यायला हवी, म्हणजे आपला भात अगदी परफेक्ट चवीचा तयार होतो। आता झाकण ठेवून छान असा 15 मिनिटाकरिता वाफ काढून घेतला। आपला मऊसूत मोकळा सळसळीत लग्न समारंभातील मसाले भात तयार झालाय। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम सर्व करायचा। ही रेसिपी तुम्हाला प्रमाणबद्ध प्रमाणामध्ये बघायची असेल तर यूट्यूबवर मसाले भात बाय खाद्यप्रेमी सर्च करा। यासोबत तुम्हाला आणखीही भरपूर साऱ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पेजला फॉलो करा। बाय बाय।